नमस्कार मंडळी, रिश्वीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपण आजूबाजूला जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की वयस्कर माणसांना अचानक चालताना तोल जातो, पाय थरथरू लागतात, कधी जिना चढताना दम लागतो, तर कधी साधी किरकोळ वस्तू उचलतानाही हातामध्ये पूर्वीसारखी ताकद उरलेली नसते. मंडळी, आपण हे सगळं वय झालंय म्हणून सोडून देतो, पण खरं तर ही चिन्ह केवळ वयाची नसून शरीराच्या आत खोलवर सुरू झालेल्या एका हळूहळू वाढणाऱ्या पण गंभीर बदलांची सुरुवात असते. 70च्या आसपास किंवा त्यानंतर शरीरामध्ये एक मोठा जैविक बदल घडतो. आपण आहारातून कितीही चांगलं प्रोटीन घेत असलो, अंडी, डाळी, दूध, ताक, अगदी महागडी प्रोटीन पावडरसुद्धा, तरीसुद्धा ते स्नायूंना पूर्वीसारखं पोषण देऊ शकत नाही. विज्ञान याला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स असं नाव बोलतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्नायूंची प्रोटीन स्वीकारण्याची क्षमता कमी होत जाते. जसं एखादं दार आतून बंद असेल तर बाहेरून कितीही ठोके मारले तरी दार उघडूच शकत नाही, तसंच काहीसं या वयात शरीरात घडू लागतं. आणि याच प्रक्रियेचा परिणाम म्हणून 70 नंतर पाय हळूहळू बारीक होतात, स्नायूंची ताकद कमी होते, चालण्याचा वेग मंदावतो आणि माणूस नकळत इतरांवरती अवलंबून राहू लागतो. ही शारीरिक कमकुवतपणाची प्रक्रिया जितकी वेदनादायी असते त्याहूनही जास्त वेदनादायी ती मनात निर्माण होणारी भावना, आणि ती म्हणजे आता आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. पण इथेच सगळं संपत नाही, कारण निसर्गाने या समस्येवर आधीच काही मार्ग दिले आहेत आणि योग्य वेळी ते समजून घेतले तर ही घसरण थांबवणं आजही शक्य आहे. मंडळी, निसर्गाने आपल्यासाठी तयार केलेलं काहीतरी अद्भुत आहे, पण त्यातील उत्तर फारच काही बिया अशा असतात की ज्या वृद्ध शरीरासाठी योग्य ठरतात आणि त्यातील पोषक घटक शरीराला थेट लाभ देऊ शकतात. काही बियांमधील विशिष्ट अमिनो ॲसिड्स आणि एन्झाईम्स शरीरामध्ये जाऊन स्नायूंपर्यंत पोहोचतात, जिथे ते नैसर्गिकरित्या स्नायूंची दुरुस्ती करतात आणि नवीन स्नायूंच्या निर्मितीस प्रवृत्त करतात. इथे लक्षात घ्यायला हवं की साध्या प्रोटीन सप्लिमेंट्सपेक्षा या नैसर्गिक बिया अधिक परिणामकारक ठरतात, कारण त्या शरीराच्या अवशोषण प्रणालीशी सुसंगत असतात आणि अडथळे न जुमानता पोषण देतात. मंडळी, वैज्ञानिकांनी जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या स्नायूंचं मायक्रोस्कोप खाली बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. काही लोकांमध्ये स्नायूंचं थांबलेलं विघटन पुन्हा सुरू झालं आणि काहींमध्ये नवीन स्नायू तयार होऊ लागले. या फरकाचं मुख्य कारण त्यांच्या आहारात होतं. ज्यांच्या आहारामध्ये योग्य प्रकारच्या बियांचा समावेश होता त्यांचे स्नायू अधिक सक्रिय आणि आरोग्यदायी होते, तर ज्यांना हे स्नायू पोषण मिळालं नाही त्यांचे स्नायू हळूहळू कमजोर होत गेले. यावरून स्पष्ट होतं की वृद्धत्वात स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी फक्त व्यायाम किंवा सप्लिमेंट्स पुरेसे नाही आहेत. योग्य नैसर्गिक अन्नाचा समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या बिया दुर्मिळ जंगलात किंवा परदेशी प्रयोगशाळांमध्ये शोधण्यासारख्या नाही. त्या आपल्या रोजच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध आहे, पण आपण त्यांच्याकडे कधीच गंभीर दृष्टीने पाहिलं नाही. यातून एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आपल्या शरीराला वर्षानुवर्षे आधार देणारी शक्ती निसर्गाने आपल्या घरातच ठेवली आहे. आज आपण अशा 5 विशेष बियांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्या वयाच्या 70 नंतर शरीराला हळूहळू मजबूती देऊ शकतात आणि वृद्धत्वातही स्नायूंची कार्यक्षमता टिकवू शकतात. या बियांचा समावेश आपल्या आहारात केल्यास वृद्ध शरीराला सुद्धा तरुणपणाची ताकद मिळू शकते. मंडळी, या लिस्टमध्ये नंबर 5 वर येतात चिया सीड्स. चिया सीड्स खूप लहान असल्या तरीसुद्धा त्यांची पोषण शक्ती अत्यंत प्रभावी अशी आहे. या बियांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अमिनो ॲसिड्स आणि फायबरची रचना, जी वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी विशेष फायदेशीर ठरते. जेव्हा चिया सीड्स पाण्यात भिजवले जातात तेव्हा ते फुगून जेलसारखी सुसंगत रचना तयार करतात. ही जेलसारखी रचना पचनसंस्थेसाठी सौम्य असते आणि प्रोटीन हळूहळू सोडण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील अमिनो ॲसिडची पातळी स्थिर राहते, जी स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचं पोषण सतत मिळणं महत्त्वाचं असतं आणि ह्या बियांमुळे शरीराला हे निरंतर पोषण उपलब्ध होतं. वृद्ध व्यक्तींसाठी चिया सीड्स खाण्याची पद्धतही फारच महत्त्वाची आहे. नेहमीच ह्या बियांना पाण्यामध्ये भिजवूनच खाल्लं पाहिजे, कारण कोरड्या बियांचा थेट वापर पचनसंस्थेला त्रास देऊ शकतो आणि काही वेळा जठराच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. भिजवलेल्या बिया सहज पचतात आणि शरीरातील पोषक घटक
अधिक प्रभावीपणे शोषले जातात। त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना ह्या बियांमधून जास्त फायदा होतो आणि त्यांच्या स्नायूंना आवश्यक असं पोषण मिळतं। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी चिया सीडचं सेवन केल्यास त्यांचा प्रभाव अधिक स्पष्ट होतो। साधारणपणे 2 जेवणांच्या मधल्या वेळेत भिजवलेल्या चिया सीड्स खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक पोषण मिळतं, ऊर्जा टिकते आणि शरीरातील थकवा कमी होतो। त्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचं संरक्षण होतं आणि शरीरातील ताकद आणि सहनशक्ती वाढते। अशा प्रकारे चिया सीड्स वृद्धावस्थेत शरीराला मजबूती देणारा एक नैसर्गिक आणि प्रभावी साधन बनतात। मंडळी, जवस हे आपल्या पारंपरिक आहारातील विसरलेली खजिन्यांमधलं औषध आहे, जी वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं। यात असलेले लिग्नन्स नावाचे नैसर्गिक घटक शरीरातील हार्मोनल समतोल सुधारण्यास मदत करतात। हार्मोनल इम्बॅलन्स वृद्धावस्थेत स्नायूंच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतो। त्यामुळे लिग्नन्सच्या माध्यमातून स्नायूंच्या पेशींना सक्रिय ठेवता येतं आणि वृद्धावस्थेतही स्नायूंचं स्वास्थ्य टिकवता येतं। हे घटक स्नायूंच्या पुनर्निर्मितीस चालना देतात, ज्यामुळे स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वृद्धावस्थेतही कायम राहते। जवस खाल्ल्याचा परिणाम अधिक प्रभावी होण्यासाठी त्याचं ताजं दळलेलं स्वरूप वापरणं आवश्यक आहे। ताज्या दळलेल्या बियांमधील पोषक घटक शरीरामध्ये सहजपणे शोषले जातात आणि अधिक प्रभावीपणे कार्य करतात। संपूर्ण जवसाचं सेवन केल्यास त्यातील पोषक घटक शरीरामध्ये हळूहळू सोडले जातात, जे स्नायूंच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेस अनुकूल ठरतं। यामुळे स्नायूंची ताकद टिकते, थकवा कमी होतो आणि वृद्ध व्यक्तींच्या शरीरातील ऊर्जा संतुलित राहते। नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये जवसाचा समावेश आहारात केल्यास वृद्धावस्थेत स्नायूंच्या मजबूतीसाठी मोठा फायदा मिळतो। पण मंडळी, हे लक्षात घेणं आवश्यक आहे की केवळ जवस खाल्ल्यानेच परिणाम मिळत नाही। योग्य प्रमाण आणि वेळ यांचा समतोल राखणं देखील महत्त्वाचं असतं। अशा प्रकारे जवस एक नैसर्गिक औषध म्हणून कार्य करते, जे वृद्ध व्यक्तींच्या शरीराला पोषण पुरवतं, स्नायूचे स्वास्थ्य टिकवतं आणि वृद्धत्वातही शरीरातील ताकद कायम ठेवण्यास मदत करते। मंडळी, या लिस्टमध्ये नंबर 3 वर आहेत भोपळ्याच्या बिया। भोपळ्याच्या बिया ही वृद्धावस्थेत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, कारण त्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम या महत्त्वाच्या खनिजांचं भरपूर प्रमाण असतं। वय वाढल्यावर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होत असते। त्यामुळे स्नायूंची ताकद कमी होऊ शकते आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीची क्षमता हळूहळू कमी होते। भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि मॅग्नेशियम हे घटक स्नायूंच्या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि स्नायूंच्या पेशींना आवश्यक पोषण देतात। यामुळे वृद्धावस्थेतही स्नायूंची ताकद टिकते, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि स्नायूंचं कार्यप्रदर्शन कायम राहतं। भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या काही न्यूट्रिएंट्स असतात, जे थेट खाल्ल्यास शरीरातील पोषक घटकांचं शोषण कमी करू शकतात। त्यामुळे ह्या बियांना हलक्या भाजून किंवा पाण्यात भिजवून खाणं आवश्यक आहे। भिजवलेल्या किंवा हलक्या भाजलेल्या बिया सहज पचतात किंवा शरीरामध्ये पोषक घटक अधिक परिणामकारकपणे शोषले जातात। या प्रक्रियेमुळे स्नायूंना आवश्यक अमिनो ॲसिड्स आणि खनिज घटक उपलब्ध होतात, ज्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीची आणि पुनर्निर्मितीची क्षमता वाढते। मंडळी, ह्या बियांचा अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रमाण आणि योग्य वेळ यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दिवसातील जेवणानंतर योग्य वेळी भोपळ्याच्या बियांचा समावेश केल्यास स्नायूंच्या मजबूतीस मोठा फायदा मिळतो। तसेच नियमित सेवन केल्यास वृद्ध व्यक्तींच्या शरीराला आवश्यक पोषण मिळतं, स्नायूंचा थकवा कमी होतो आणि स्नायूंची कार्यक्षमता वृद्धावस्थेतही टिकून राहते। अशा प्रकारे भोपळ्याच्या बिया वृद्धत्वात स्नायूंच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी साधन ठरतात। मंडळी, आपल्या लिस्टमध्ये नंबर 2 वर आहे क्विनोआ। क्विनोआ हे केवळ धान्य नसून एक पूर्ण प्रोटीन असलेली बी आहे, ज्यात सर्व आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात। हे प्रोटीन वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी खूप सोपं असतं पचण्यासाठी। याचं जर नियमित सेवन केलं तर स्नायूंच्या पेशींना सतत पोषण मिळत राहतं आणि यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वृद्धावस्थेतही कायम राहते। क्विनोआचा प्रभाव अधिकाधिक दिसण्यासाठी गरम स्वरूपामध्ये सकाळच्या जेवणात त्याचा समावेश करणं सर्वोत्तम ठरतं। सकाळच्या जेवणात क्विनोआ खाल्ल्याने स्नायूंना नवसंजीवनी मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते। हे प्रोटीन शरीराच्या आवश्यकतेनुसार थेट स्नायूंपर्यंत पोहोचतं, जे स्नायूंच्या मजबूतीसाठी तसंच पुनर्निर्मितीसाठी अत्यंत प्रभावी ठरतं। सकाळी क्विनोआ खाल्ल्याने फक्त स्नायूंना पोषण मिळत नाही, तर शरीरातील थकवा कमी होतो आणि सहनशक्ती वाढते।
मंडळी, वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंची कामगिरी टिकवण्यासाठी एक क्विनोआ एक नैसर्गिक आणि संतुलित स्रोत आहे, जो प्रोटीन सोबतच इतर पोषक घटक देखील पुरवतो. अशा प्रकारे क्विनोआचे नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा, पोषण आणि आधार मिळतो. हेच सीड्स निसर्गाने दिलेलं सर्वात संतुलित असं प्रोटीन मानलं जातं. यातील प्रोटीन मानवी शरीरासाठी अत्यंत जवळचं आहे, त्यामुळे ते पचन संस्थेवर जास्त ताण न आणता थेट स्नायूंमध्ये पोहोचतं. या प्रोटीनच्या नैसर्गिक आणि संतुलित स्वरूपामुळे स्नायूंच्या पेशींना आवश्यक पोषण मिळतं आणि वृद्धावस्थेतही स्नायूंची ताकद टिकवता येते. मंडळी, हेम्प सीड्स यांना भांगेच्या बिया असं देखील म्हटलं जातं. हेम्प सीड्समधील पोषक घटक शरीरामध्ये हळूहळू शोषले जातात, ज्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती अधिक परिणामकारकपणे होते. वृद्ध व्यक्तींमध्ये पचनसंस्था सामान्यतः कमजोर असते, ज्यामुळे प्रोटीनचं शोषण कमी होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये हेम्प सीड्स सारख्या बियांचा समावेश आहारात केल्यास शरीरासाठी ते अमृतासमान असतात. हेम्प सीड्समध्ये कोणतीही नशा नसल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास स्नायूंना आवश्यक असं पोषण मिळतं. नियमित सेवन केल्यास स्नायूंची ताकद वाढते, स्नायूंचा थकवा कमी होतो आणि शरीराची कार्यक्षमता वृद्धावस्थेतही टिकते. मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हेम्प सीड्स उष्णतेला संवेदनशील असल्याने त्या कधीच भिजवू नये. त्यांचा सर्वोत्तम उपयोग कच्च्या स्वरूपात करण्यास हवा. योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेत घेतल्यास हेम्प सीड्स वृद्ध व्यक्तींच्या स्नायूंच्या दुरुस्ती आणि मजबूतीसाठी प्रभावी ठरतात. यामुळे वृद्धावस्थेतही स्नायूंचं स्वास्थ्य टिकतं, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि शरीराची सहनशक्ती देखील कायम राहते. खरं रहस्य केवळ बियांमध्ये नसून त्यांचा समजूतदार वापर करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. वेळ, प्रमाण आणि सातत्य हे 3 नियम पाळले तरच शरीरावर स्पष्ट परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, चिया सीड्स भिजवून घेतल्यास प्रोटीन हळूहळू सोडते. भोपळ्याच्या बिया हलक्या भाजलेल्या किंवा भिजवलेल्या प्रकार अधिकच परिणामकारक ठरतो आणि हेम्प सीड्स कच्च्या स्वरूपामध्ये घेतल्यास स्नायूंच्या मजबूतीत मोठा फरक पडतो. वृद्ध व्यक्तींसाठी ह्या नियमांचं पालन केल्याने शरीरातील पोषण घटक आणि अधिक परिणामकारक ठरत असतात. स्नायूंच्या पेशींना आवश्यक ऊर्जा मिळते आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होते. अखेर जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या घरातील व्यक्तींना ही माहिती शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.